डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 31व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष बापू धुमाळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी व मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे उपस्थित होते। कार्यक्रमात नामांतराच्या लढ्यात शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी अनेक पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। पानिपतमध्ये शौर्य गाजवताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यांनी अटकेपार नेलं त्या सर्व शूरवीरांना मानवंदना, मानाचा मुद्रा। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्ताराकरता, नामांतराकरता ज्यांनी ज्यांनी लढा दिला त्या हुतात्म्यांना अभिवादन। आज खरं तर मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मला असं वाटते हा कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या ऑफिसमधला हा पहिला कार्यक्रम असावा की ज्या ठिकाणी मराठवाडा 11 दिवसाचा एक कार्यक्रम घेतला गेला। त्यामुळं मी ज्यांनी या कार्यक्रमात आयोजन केलं आणि सर्व मला असं वाटतं सर्व होतं काय नाव का आता त्रिशरण पंचशील झालं, स्तुती गायन झालं, धम्मपाठ झालं। त्याच्यामुळं जास्त काही मी बोलणार नाही। मराठवाडा नामांतर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं याकरता काय संघर्ष करावा लागला हे बाबासाहेबांच्या अनुयायांना मला सांगण्याची गरजच नाही। कारण निळी टोपी घातलेला कुठलाही व्यक्ती जो बाबासाहेबांचं नाव घेत असेल त्या व्यक्तीला भीमा कोरेगावच्या संघर्षापासून अगदी नामविस्तार लढ्यापर्यंतच्या संघर्षाचा सर्व इतिहास माहिती आहे। त्यामुळे तुम्हाला सांगणं म्हणजे ते सूर्याला पंथी दाखवण्याचा नवळीचा प्रकार आहे। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते आमदार आहेत विधान परिषदेचे आणि सन्माननीय नेतृत्वाशी ते चर्चा करून गाव तिथे संविधान ही संकल्पना राबवण्याचा नक्की प्रयत्न करण्याचा तुमच्या आमच्या सर्वांसमोर त्यांनी एक प्रयत्न, त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे। आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व या मागणीला योग्य तो प्रतिसाद देईल। लढ्यामध्ये अमर असं पाहता बाबासाहेबांची जी सहानुभूती भावना जी मनामध्ये आहे ती प्रत्यक्ष उतरली आणि मराठवाड्याला नाव मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा। 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय औरंगाबादमध्ये स्थापन केलं। त्यानंतर 1958ला विद्यापीठांची स्थापना झाली मराठवाडा विद्यापीठाची आणि 1972ला दलित पॅंथर चळवळीची स्थापना झाली। 1975ला मराठवाडा विद्यापीठासाठी आंदोलन सुरू झालं। 78 ते 1934 पर्यंत हे आंदोलन चाललं गेलं। यामध्ये प्रथम जनार्दन यांची हत्या झाली, त्यानंतर पोचीराम कांबळे यांची हत्या झाली, त्यानंतर मराठवाड्यामध्ये प्रत्येक दलितांच्या महिलांवर अत्याचार झाले, बलात्कार झाले, त्यांना घरं सोडून जावी लागली। अशा संघर्षातनं सुद्धा एकही दलित मागे हटला नाही आणि शेवटी मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवून दिलं। परंतु त्यात सुद्धा हे झालेलं आहे, राजकारण झालेलं आहे। मराठवाड्याला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला। यामुळे कुठेतरी दलित संघटना दुखावली गेली। यापुढे तरी काही सांगू शकत नाही, कारण पुढे आम्ही मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढंच नाव राहावं हा विचार पुढे मांडू। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शिवराय फुलेशाह आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी पार्टी आहे। आमच्या पक्षाची जरी भाजपबरोबर युती असली तरी आम्ही SC, ST, OBC, मायनॉरिटी या सर्व घटकांना सोबत घेऊन जाणार आहेत। आमचे अजितदादा हे सर्व आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, मिटकरी साहेब, आमचे नेते नलावडे साहेब, बापू धुमाळे साहेब हे सर्व गोरगरीब दलित पीडित शोषित यांना सोबत घेऊन जाणार आहेत आणि दादा देखील त्याच विचाराचे आहेत। म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या पक्षात काम करत आहोत आणि आज मराठवाडा विद्यापीठाचा 30वा वर्धापन दिन आहे। खरं तर मराठवाडा विद्यापीठ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलं, परंतु
त्यावेळेची मागणी होती बहुजन समाजाची, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं, परंतु बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिले नाही, नामांतर नाही झाले, नाम विस्तार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झालं पाहिजे. त्याला ठीक आहे, नाम विस्तार तर नाम विस्तार. अनेक लोक यामध्ये शहीद झाले. मातंग समाजाचे पोशीराम कांबळे, बौद्ध समाजाचे, चर्मकार समाजाचे, साळी माळी कोळी सुतार कुंभार लुहार बिल या सर्व समाजाचे लोक यात शहीद झाले. बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी शेवटपर्यंत लढले, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढले, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात आले, तरी देखील बाबासाहेब जय भीम करत हे लोक शहीद झाले. आणि अशा शहीदांना न्याय मिळाला. बाबासाहेब आंबेडकरांनी जे बांधलेलं मराठवाडा विद्यापीठ आहे त्यांना बाबासाहेबांचं नाव दिलं. आणि तोच आजचा दिवस विश्व वर्धापन दिन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यात आम्ही साजरा केला. आमचे नेते आदरणीय बापू धुमाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली